नमस्कार. आजची ही आपली ओळख आहे अशा एका माणसाशी जे स्वभावानेच बंडखोर होते आणि ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य लावलं ते बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी. हो, आपण बोलतोय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल. स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. बघा, या एकाच वाक्यात भाऊरावांच्या कामाचं सगळं सार येऊन जातं. म्हणजे हे फक्त एक घोषवाक्य नव्हतं, अजिबात नाही. हा तर एक शक्तिशाली मंत्र होता, विद्यार्थ्यांमध्ये आत्मसन्मान, स्वाभिमान जागवण्याचा. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या प्रवासाला. पाहूया तरी त्यांच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे त्यांच्यातला हा बंडखोर समाजसुधारक आकार घेत गेला. 1887 साली जन्म आणि 1959 साली निधन हा होता त्यांचा जीवनप्रवास. पण या प्रवासात ते एकटे नव्हते. त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला दिशा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून, छत्रपती शाहू महाराजांच्या समानतेच्या धोरणांमधून. इतकंच नाही तर गांधीजींची तत्त्व आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं कार्य या सगळ्यांचा त्यांच्यावर खूप खोलवर प्रभाव होता आणि याच वैचारिक पायावर त्यांचं काम उभं राहिलं. भाऊराव पाटील म्हणजे नेमकं कसं व्यक्तिमत्व होतं? तर सगळ्यात आधी बंडखोर. दुसरं म्हणजे प्रचंड आत्मसन्मानी. त्यांच्यात ना बोलण्यापेक्षा थेट कृतीतून उत्तर देण्याची वृत्ती होती. आणि हो, जातीय भेदभावाचा तर त्यांना कम्मालीचा तिटकारा होता. ही सगळी वैशिष्ट्ये त्यांच्यात अगदी लहानपणापासूनच होती. त्यांच्या बंडखोर स्वभावाचा एक किस्सा ऐका. गोष्ट आहे विट्याची. झालं असं की एका दलित व्यक्तीला सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरू दिलं नाही. हे पाहिल्यावर लहानग्या भाऊरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी काय केलं असेल? त्यांनी थेट जाऊन ते पाणी काढायचं राहाटच तोडून टाकलं. विचार करा किती प्रचंड चीड असेल अन्यायाची. आणि ही बंडखोरी फक्त जातीव्यवस्थेपुरती नव्हती, ती होती तत्वांसाठी. आणखी एक प्रसंग बघा. ते एकदा अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या एका वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेले होते. तिथून परत आल्यावर जैन हॉस्टेलचे जे व्यवस्थापक होते आणि त्यांचे गुरुसुद्धा अण्णासाहेब लठ्ठे, त्यांनी भाऊरावांना अंघोळ करून घ्यायला सांगितलं. म्हणजे काय तर विटाळ झाला. ही गोष्ट भाऊरावांना अजिबात पटली नाही. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता ते वसतिगृह कायमचं सोडून दिलं. तत्वांशी तडजोड नाही. आणि याच बंडखोर तत्वनिष्ठ स्वभावातून त्यांच्या आयुष्याला एक मोठं ध्येय मिळालं. कोणतं ध्येय? तर शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्यात स्वावलंबन निर्माण करणं. आणि ह्या क्रांतीची सुरुवात झाली अगदी छोट्या स्तरावर. सगळ्यात आधी 1909 मध्ये त्यांनी दुधगाव विद्यार्थी वसतिगृह सुरू केलं. मग विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून मुष्टी फंड ही भन्नाट योजना आणली. आणि मग 1919 साली रयत शिक्षण संस्थेचा पाया रचला गेला. पुढे कमवा आणि शिका ही योजना तर खूपच लोकप्रिय झाली. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यावर त्यांची दृष्टी कशी विस्तारत गेली. आता ही मुष्टीफंड योजना काय होती हे समजून घेऊया. कल्पना किती साधी पण किती प्रभावी आहे बघा. गावागावातल्या बायका दळण दळायला बसल्या की फक्त एक मूठ धान्य, मुष्ठी, बाजूला काढायच्या. आणि हेच मूठमूठ धान्य गोळा करून वसतिगृहातल्या मुलांच्या पोटापाण्याची सोय व्हायची. यातून फक्त मुलांची भूक भागली नाही, तर अख्खा समाज या शिक्षण कार्यात नकळतपणे जोडला गेला. किती सुंदर विचार आहे हा. या कामाचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानदेव घोलप यांची गोष्ट. इस्लामपूरचा एक अस्पृश्य समाजातील मुलगा, ज्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी भाऊरावांनी स्वतः उचलली आणि त्याच मुलाने पुढे इतिहास घडवला. ज्ञानदेव घोलप पुढे मुंबई कायदेमंडळाचे सदस्य झाले. एका व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षण किती मोठं परिवर्तन घडवू शकतं हेच यातून दिसतं. पण हा सगळा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांवरून झाला नाही. भाऊरावांच्या आयुष्यात एक असाही काळ आला जो त्यांच्यासाठी एक अग्निपरीक्षाच ठरला. त्यांच्या तत्वांची, त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी लागली. आणि ते प्रकरण होतं डांबर प्रकरण. हे प्रकरण समजून घ्यायच्या आधी त्यावेळची कोल्हापूरची परिस्थिती लक्षात घेऊया. तेव्हा तिथे 2 प्रमुख गट होते. एक होता पंडित गट, म्हणजे जुन्या विचारांचे परंपरावादी लोक, आणि दुसरा होता बाबू गट. हा गट होता पुरोगामी, सुशिक्षित लोकांचा, जे सत्यशोधक चळवळीचे समर्थक होते. अण्णासाहेब लठ्ठे याच गटाचं नेतृत्व करायचे आणि साहजिकच भाऊराव पाटील त्यांच्याच बाजूने होते. तर झालं असं की 1914 साली कोल्हापुरातल्या ब्रिटिश राजघराण्याच्या पुतळ्यांना कोणीतरी डांबर फासलं. आता ही घटना तशी छोटी वाटेल, पण येथूनच एका मोठ्या राजकीय वादळाला आणि षड्यंत्राला सुरुवात झाली.
पंडित गटाने ही संधी साधली. त्यांनी या डांबर प्रकरणाचा सगळा आरोप सरळ सरळ बाबू गटावर म्हणजेच अण्णासाहेब लठ्ठेवर टाकला. आणि मग सुरू झाला खरा खेळ. भाऊराव पाटलांवर प्रचंड दबाव आणला गेला की त्यांनी आपल्याच गुरूच्या विरोधात खोटी साक्ष द्यावी. पण भाऊराव कसले भत्तायत. त्यांनी आपल्या गुरूंशी गद्दारी करायला साफ नकार दिला. मग काय, याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांच्यावरच उलट चोरीचा आणि ते जिथे राहत होते त्या प्रेसला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली. हा धक्का, हे खोटे आरोप, हा सगळा मानसिक छळ इतका भयंकर होता की भाऊरावांचं मनोधैर्य खचलं. त्यांनी 2-2 वेळा आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. एकदा तर विहिरीत उडी मारली आणि दुसऱ्यांदा रुग्णालयात असताना. यावरून आपण कल्पना करू शकतो की ते कोणत्या परिस्थितीतून गेले असतील. पण या अग्निदिव्यातून भाऊराव तावून सुलाखून बाहेर पडले. या अनुभवाने त्यांना आणखीनच कणखर बनवलं. आणि मग त्यांनी आपलं सगळं लक्ष, सगळी ऊर्जा पुन्हा एकदा फक्त आणि फक्त आपल्या कामावर केंद्रित केली. आणि मग जो उभा राहिला तो होता ज्ञानाचा एक विशाल वटवृक्ष. त्यावेळचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी होते श्री हमीद अली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला पाहिलं आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाले, हा तर एक वटवृक्ष आहे. आणि हीच उपमा नंतर संस्थेचं बोधचिन्ह बनली. किती समर्पक आहे नाही का, एका छोट्या रोपट्याचं एका विशाल वटवृक्षात झालेलं रूपांतर. ह्या वटवृक्षाची वाढ कशी झाली ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 1919 मध्ये काळेगावात सुरुवात झाली. मग 1924 मध्ये संस्थेचं मुख्यालय साताऱ्याला आलं. 1927 साल तर ऐतिहासिक ठरलं, कारण स्वतः महात्मा गांधींनी संस्थेला भेट दिली. या कामाला केवढी मोठी पावती होती ही. 1935 मध्ये संस्थेची रीतसर नोंदणी झाली. आणि मग 1947 मध्ये, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी, संस्थेनं आपलं पहिलं कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केलं. ही एक मोठी झेप होती. आणि अखेर त्यांच्या या अफाट कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. 1959 साली त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलं. त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाचा हा एक यथोचित गौरव होता. अगदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा त्यांच्या कामाचं महत्त्व ओळखलं होतं. ते म्हणाले होते की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगात फार मोठी क्रांती केली. श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महामूलमंत्र त्यांनी दिला. यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न, ज्या एका माणसाने अक्षरशः शून्यातून एक अख्खं शैक्षणिक विश्व उभं केलं, त्या कर्मवीरांचा वारसा, स्वावलंबन, समानता आणि श्रमातून शिक्षण, ही तत्त्व आजच्या काळात आपल्याला किती महत्त्वाची वाटतात यावर नक्की विचार करायला हवा.